मित्रमैत्रिणींनो नमस्कार. पुन्हा एकदा मी आपल्यासमोर सादर झालो आहे यावेळी मॅथेमॅटिक्सचा पेपर घेऊन. तोही आहे सेकंड युनिट टेस्टच्या आणि इयत्ता आहे 6वी. तर आपण या ठिकाणी बघणार आहोत युनिट टेस्ट नंबर 2 स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथेमॅटिक्स येऊ शकणारा संभाव्य पेपर आणि त्यातील प्रश्नांची आपण लिहू शकणारी संभाव्य उत्तरे. तर हा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर बघूया स्टँडर्ड 6 मधील मॅथेमॅटिक्स या विषयाचा युनिट टेस्ट नंबर 2 मधील येऊ शकणारा पेपर आणि त्यातील उत्तरे. तर क्वेश्चन 1 दिलेला आहे. यामध्ये गिव्हन बिलो आर सम इक्वेशन्स अँड द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स. काही इक्वेशन्स दिले आहेत आणि त्यांच्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे आर दीज व्हॅल्यूज द सोल्युशन्स टू द इक्वेशन. तर ह्या व्हॅल्यूज त्या इक्वेशनचे सोल्युशन आहेत काय. असेल तर येस लिहा, नाहीतर नो लिहा. तर पहिला आहे इक्वेशन y-3 = 11 आणि व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल आहे y=3. तो सोल्युशन नाही म्हणून नो लिहिलेला आहे. सेकंड वन आहे 17 = n+7 आणि n ची व्हॅल्यू आहे 10. तर हा याचं सोल्युशन आहे का, तर याचे उत्तर आहे यस. त्यानंतर आहे 30 = 5x आणि x = 6. तर हे त्याचं सोल्युशन आहे का, तर याचं उत्तर आहे यस. नेक्स्ट आहे m/2 = 14. या ठिकाणी m ची व्हॅल्यू आहे 7. तर हे त्याचं सोल्युशन आहे का, नो. त्यानंतर आहे x+9 म्हणजेच x = -2. या ठिकाणी ते त्याचं सोल्युशन आहे का, तर याचे उत्तर आहे नो. त्यानंतर बघा क्वेश्चन 2 विचारलेला आहे हमीद भाई बॉट बनाना ॲज वर्थ 2000 रुपीज. हमीद भाईने 2000 रुपयाचे बनाना विकत आणले अँड सोल्ड देम ऑल फॉर 1890 रुपीज आणि त्यांना 1890 रुपयामध्ये विकले. डीड ही मेक अ प्रॉफिट ऑर अ लॉस. तर त्याला फायदा झाला की तोटा झाला. हाऊ मच वॉज इट. आणि जर तो झाला असेल तर तो किती झाला. या ठिकाणी आन्सरमध्ये बघा तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत. त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की ही बॉट बनानाज फॉर ₹2000. त्यांनी 2000 रुपयात आणले. त्यामध्ये त्याची कॉस्ट प्राईस आहे 2000 रुपये. मग त्याची सेलिंग प्राईस किती आहे, तर ती आहे 1890 रुपये म्हणजे 1890 रुपीज. कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस. कॉस्ट प्राईस ही सेलिंग प्राईसपेक्षा जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी हमीद भाईला या ठिकाणी काय झालेलं आहे, लॉस झालेला आहे. मग तर लॉस किती झालेला आहे, तर लॉस = कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. आणि कॉस्ट प्राईस आहे 2000 रुपये, सेलिंग प्राईस आहे 1890 रुपये. म्हणजेच त्यांची जर आपण या ठिकाणी एक सबस्ट्रॅक्शन केलं तर ते उत्तर येईल 110 रुपीज. आणि म्हणून हमीद भाई suffered a loss of ₹110 in this transaction. म्हणजे याचे उत्तर असायला पाहिजे 110. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 3 विचारलेला आहे सॉल्व. काय म्हटलं आहे, सोडवा. ॲट अ रेट ऑफ 10 PCPA. ठीक आहे. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट फॉर 1 year ऑन ₹6000. 6000 रुपीजवर आहे की नाही 10 रुपये या दर साल दर शेकडा दराने काय असेल साधा इंटरेस्ट, सरळ व्याज काय असेल. तर याचं उत्तर आपण कसं काढू, याचं उत्तर आपण अगदी साध्या पद्धतीने काढू शकतो. बघा सिम्पल इंटरेस्ट = P × N × R अपॉन 100. या ठिकाणी आपला P आहे 6000. त्याच्यानंतर N आहे 1 आणि R आहे 10 डिवायडेड बाय 100. म्हणजेच जर त्याला आपण केलं तर ते 60 × 10 याचाच अर्थ होते तो 600. म्हणजेच या ठिकाणी त्याला 1 yearसाठी 600 एवढा इंटरेस्ट मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी समोर जाऊया क्वेश्चन 2 कडे. सुलभा स्कोअर्ड 370 मार्क्स आउट ऑफ 800 इन एक्झाम. सुलभाने परीक्षेमध्ये 800 पैकी 376 मार्क्स मिळवले. तर त्याचे पर्सेंटेज काय असतील. या ठिकाणी बघा आपल्याला पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरायचा आहे. स्कोर्ड मार्क्स डिवायडेड बाय आउट ऑफ मार्क्स × 100. स्कोर्ड मार्क्स आहेत 376. आउट ऑफ मार्क्स डिवायडेड बाय 800 × 100 म्हणजेच तो असेल तिचा स्कोअर 47%. त्यानंतर बघा क्वेश्चन 4A आहे.
यामध्ये काय म्हणतोय, फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. पहिल्या क्वांटिटीचं सेकंड क्वांटिटीला रेशो सांगायचं आहे. 40 रुपीज 120 रुपीज. तर आपण लिहूया 40 रुपीज डिवायडेड बाय 120 रुपीज. त्यांना आपण जर डिवाइड केलं तर त्याच्यामध्ये आपलं रेशो येते 1/3 म्हणजे 1:3. दुसरा आहे 30 लिटर्स 24 लिटर्स. बघा 30/24 म्हणजेच ते आहे 5/4 म्हणजेच 5:4. त्यानंतर आहे यामध्ये बीमध्ये काय दिलेलं आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. 4x = 52 म्हणजेच x = 52/4 म्हणजेच x = 13. त्यानंतर इकडे दुसरं आहे 8 = t + 5 म्हणजेच या ठिकाणी बघा t = 8 - 5 म्हणजेच t ची व्हॅल्यू असेल या ठिकाणी 3. ठीक आहे. यानंतर क्वेश्चन 5 पहा. क्वेश्चन 5 काय म्हणतोय, हा शेवटचा क्वेश्चन असेल. यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे, कोणताही एक सोडवायचा आहे. कुसुमताई बॉट 18 कुकर्स ॲट ₹700 ईच. 80 कुकर्स. कुसुमबाईने 700 रुपये दराने 80 कुकर घेतले. ट्रान्सपोर्ट कॉस्ट हर ₹1280. 1280 रुपये तिला ट्रान्सपोर्ट कॉस्ट आली. जर तिला 18,000 रुपये काय करायचं आहे, जर नफा हवा असेल तर व्हॉट वुड बी द सेलिंग प्राईस फॉर पर कुकर. तर तिची प्रत्येक कुकरच्या मागे सेलिंग प्राईस काय असायला पाहिजे. आता याचं उत्तर कसं लिहायचं आहे बघा. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, 80 कुकर्स ॲट 700 ईच म्हणजेच त्याची व्हॅल्यू असायला पाहिजे 80 × 700 ती असेल 56,000 प्लस तिला ट्रान्सपोर्ट कॉस्ट आलेली आहे 1,280 म्हणजे 1280. तर ते टोटल झालेले आहेत 57,280. ठीक आहे. आता तिला काय करायचं आहे, 18,000 रुपये प्रॉफिट मिळवायचं आहे म्हणजेच 57,280 प्लस 18,000. तर ती टोटल कॉस्ट व्हॅल्यू असायला पाहिजे 75,280. म्हणजेच या ठिकाणी जर तिला सेलिंग प्राईस तिची जर काय असायला पाहिजे, तिची पूर्ण तिचा प्रॉफिट जर 18,000चा पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला 75,280 रुपये तिची सेलिंग प्राईस तिची पूर्ण यायला पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येक कुकरची व्हॅल्यू कशी काढणार, तर सेलिंग प्राईस पर कुकर = 75,280 डिवायडेड बाय 80 म्हणजेच तिच्या एका कुकरची जी व्हॅल्यू असेल ती असेल 941 रुपयाला तिला एक कुकर विकावा लागेल. दुसरा प्रश्न यामध्ये दिलेला आहे पहा. तर अर्चना बॉट सम किलोग्रॅम्स ऑफ व्हीट. काही किलोग्रॅम गहू तिने अर्चनाने आणले. तिला 12 kg पर मंथची गरज असते. तिला तेवढे व्हीट 3 महिन्यांसाठी पुरेल एवढं तिनं आणलेलं आहे. याच्यानंतर तिच्याकडे 14 किलो उरलेलं आहे. तर तिने एकूण जे टोटल व्हीट आणलेलं आहे, गहू आणलेला आहे, ते किती आणलं होतं. तर याचं उत्तर आपण लिहू कसं, अर्चना बॉट व्हीट x kg असं समजू आपण. तिला 12 kg पर मंथ लागत आहे. तिच्याकडे 3 महिन्यासाठी आवश्यक असलेलं जे आहे गहू ते उपलब्ध आहे म्हणून = 3 × 12 म्हणजेच ते 36 kg झालं. मग तिच्याकडे आता उरलेलं किती आहे, एकूण शी हॅड लेफ्ट 14 kg व्हीट. म्हणून अर्चनाकडे एकूण जे तिनं गहू आणलं होतं ते कसं असेल. सो अर्चना हॅड बॉट ऑल टुगेदर 14 + 36 दॅट मीन्स 50 kg. म्हणजे तिने एकूण 50 kg एवढं गहू त्यावेळी आणलेलं होतं. तर एकंदरीत हा जो एक संभाव्य येणारा आपल्यासाठी स्टँडर्ड 6चा सेकंड युनिट टेस्टचा मॅथेमॅटिक्सचा मी पेपर घेऊन आलो होतो. तर हा नक्कीच आपल्याला कामाचा ठरेल आणि आपल्या शाळेमध्ये जे पेपर घेतले जातील असाच पेपर आपल्याला येईल आणि त्यावर अशीच उत्तरे आपल्याला लिहायची आहेत अशी मी आशा करतो. त्यामुळेच असेच व्हिडिओ आपल्याला सेकंड युनिट टेस्टचे आणि सेकंड सेमिस्टरचे पाहायचे असतील तर त्यांची ही प्लेलिस्ट आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहून घेऊ शकता. या व्हिडिओला आपण 1 लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपल्या रजा घेतो. सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.